सैफ अली खानवर हल्ला करणाऱ्या आरोपीला ठाण्यामधून अटक। ठाण्याच्या कासार वडवली भागातून हल्लेखोराला अटक। गुन्हे शाखा आणि वांद्रे पोलिसांची संयुक्त कारवाई। मोहम्मद आलियान यानेच सैफवर हल्ला केल्याचा पोलिसांचा दावा। पकडले जाण्याच्या भीतीनं आरोपीनं स्वतःचं नाव विजयदास सांगितलं। पोलिसांची माहिती, 200 पोलिसांच्या पथकानं सापळा रचत सैफच्या हल्लेखोराला अटक केली। अंगावर झाडाची पानं आणि गवत पांघरून आरोपी लपला होता। लेबर कॅम्पच्या मागे असणाऱ्या जंगलामध्ये आरोपी लपून बसला होता। चेंबूरमध्ये आरोपी मोहम्मद आलियानची पोलिसांकडून चौकशी। चेंबूरमधील चौकशीनंतर आरोपीला खार पोलीस ठाण्यामध्ये आणलं। खार पोलीस ठाण्यामध्ये आरोपीची चौकशी सुरू। सैफ अली खानवरील हल्ला प्रकरणी सकाळी 9 वाजता मुंबई पोलिसांची पत्रकार परिषद। सैफ अली खानवरील हल्ल्यासंदर्भात पोलीस माहिती देणार। अभिनेता सैफ अली खानच्या तब्येतीमध्ये सुधारणा। सैफ अली खानला आज डिस्चार्ज मिळण्याची शक्यता। मुंबई पोलीस सैफचा जबाब नोंदवणार। करीना कपूरनं मुंबई पोलिसांना सांगितला थरारक घटनाक्रम। घरी शिरलेल्या चोरानं सैफ नव्हे तर त्याच्या मुलावरच हल्ल्याचा डाव आखला होता का? करीनाच्या जबाबानंतर प्रश्न उपस्थित। संतोष देशमुख हत्या आणि खंडणी प्रकरण धनंजय मुंडेंना भुलं। पालकमंत्र्यांच्या यादीतून धनंजय मुंडेंचा पत्ता कट। पुण्यासह बीडची जबाबदारी अजितदादांकडे। बीडचं पालकमंत्रीपद घेण्यासाठी मीच अजितदादांना विनंती केली होती। दादांनी जबाबदारी स्वीकारली याचा मला आनंद। धनंजय मुंडेंकडून ट्विट करत अजित पवारांचं अभिनंदन। अजित पवारांकडे बीडचं पालकमंत्रीपद ही अतिशय आनंदाची बाब। अजितदादांना बीडचं राजकारण चांगलं माहीत। दादा कुणावर अन्याय होऊ देणार नाहीत। सुरेश धस यांचा धनंजय मुंडे यांच्यावर निशाणा।